आजच्या गोष्टीचं नाव आहे वडिलांचं स्वप्न. एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचा एक मुलगा होता, रोहन. शेतकरी दिवसभर उन्हात कष्ट करायचा, फक्त एकच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून, माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. रोहन शहरात शिकायला गेला. सुरुवातीला तो खूप अभ्यास करायचा, पण हळूहळू त्याला शहरातील चकाचौंध आवडू लागली. मित्र, मोबाईल, फिरणं यात तो गुंतत गेला. वडील मात्र गावात कष्ट करतच राहिले. पैसे पाठवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. कधी नवे कपडे घेतले नाहीत, कधी पोटभर जेवले नाहीत. एक दिवस रोहनला फोन आला, तुझे वडील आजारी आहेत. तो घाईघाईने गावाकडे गेला. त्याने पाहिलं, वडील खूप अशक्त झाले होते. घरात औषध पाण्यासाठी पैसे नव्हते. वडिलांनी हसत विचारलं, तू अभ्यास करतोयस ना? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या चुका कळल्या. त्या दिवसानंतर रोहनने मनापासून अभ्यास सुरू केला. काही वर्षांनी तो मोठा अधिकारी झाला. पहिल्या पगाराने त्याने वडिलांसाठी घर बांधलं. मुलांनो, आई वडिलांचे कष्ट कधीही वाया जाऊ देऊ नका.